भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी ट्विटरवरून त्यांच्या एक्स वरून कमळ हे चिन्ह काढलेलं आहे। समरजित घाटगे हे भाजपमधून फारकत घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगतात। घाटगे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी सध्या चर्चा आहे। समरजित घाटगे कागलमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळे भाजपपासून फारकत घेऊन नवीन पक्षाच्या वळचणीला ते जाऊ शकतात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे त्यांचा कल असल्याचं बोललं जातंय। आणि कोल्हापुरात महायुतीला मोठा धक्का बसलाय। 3 नेते महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, तर भाजप नेत्यांकडून समरजित घाटगे यांची मनधरणी करायचे प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय। खासदार धनंजय महाडिक यांच्यासह स्थानिक नेत्यांनी समरजित घाटगे यांची चर्चा केली आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील राजीनामा दिलाय, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। कोण कोण नेते हे शक्य महायुतीची साथ सोडणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया। भाजपचे नेते समरजित घाटगे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची थोडीशी जवळीक साधतायत अशी चर्चा आहे। भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी सुद्धा राजीनामा दिल्याचं कळतंय, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ए.वाय. पाटील यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे। शेखर पाटील आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शेखर, चाललंय काय कोल्हापूरच्या राजकारणामध्ये? मोठा फटका दिसतोय महायुतीला। नम्रता, आपल्याला माहित आहे की महायुतीमध्ये एकतर 3 पक्ष जे आहेत ते एकत्र आलेले आहेत, त्यामुळं एकतर भाऊ गर्दी झालेली आहे। अनेक जण इच्छुक आहेत, विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत। जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे हे धक्के जे आहेत ते आता महायुतीला सहन करावे लागणार आहेत, कारण अनेक नेते जे आहेत ते विधानसभेची तयारी करत होते। मात्र महायुतीचं ठरलेलं आहे अशा पद्धतीने की त्या ठिकाणी विद्यमान आमदार जे आहेत त्यांनाच पुन्हा एकदा संधी त्या ठिकाणी दिली जाईल। त्यामुळे ही सगळ्या हालचाली जी आहेत त्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते। त्यामध्ये 3 महत्वाच्या नेत्यांच्या हालचाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते, ज्यामध्ये सर्वात आघाडीवरती आहेत समरजित घाटगे, त्यानंतर ए.वाय. पाटील जे राधानगरीत आहेत। राधानगरीतले 2 नेते महत्वाचे कोल्हापुरात या ठिकाणी पक्ष सोडताना पाहायला मिळते, ज्यामध्ये ए.वाय. पाटील आहे जे अजित पवार गटाचे खरं तर उपाध्यक्ष होते राज्याचे, आणि त्यानंतर राहुल देसाई जे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी देखील पक्ष जे आहे तो सोडलेला आहे आणि लवकरच आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करण्यात। आपण जर बघितलं तर समरजित घाटगे यांनी देखील आपल्या ट्विटरवरून आता त्यांचं जे एक्स पोस्ट आहे त्याच्यावरून त्यांनी कव्हर फोटो जो आहे तो हटवलेला आहे। कव्हर फोटोवरती भाजपचं चिन्ह होतं, मात्र त्यानंतर आता त्यांनी दुसरं कव्हर फोटो जो आहे तो त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्यांच्याकडून। उद्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील होणार आहे आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेणार आहेत। त्यामध्ये कार्यकर्ते नेमके काय म्हणतायत, आपण पक्ष बदलावा का, शरदचंद्र पवार गटामध्ये खरं तर त्यांच्या राष्ट्रवादीच्या गटामध्ये आपण जावं का, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती या संपूर्ण मेळाव्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या कार्यकर्त्यांना ते विचारणार आहेत आणि त्यानंतर आपला निर्णय जो आहे तो समरजित घाटगे जाहीर करणार। त्यामुळे नक्कीच हे जसजशी निवडणूक विधानसभेची जवळ येते तसतसेच या सगळ्या हालचाली नम्रता कोल्हापूरमध्ये सध्या पाहायला मिळतात। अगदी आणि पुढे नेमकं काय होतं, कोण पक्षासोबत राहतं, कुणाची मनधरणी करण्यात यश येतं आणि कोण रामराम ठोकतं हे पाहणं खूप आश्चर्याचं असेल, इंटरेस्टिंग असेल।